बातमी आहे शालार्थ आयडी घोटाळ्यासंदर्भात। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं शालार्थ आयडी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडच्याच मुसक्या आवळल्यात आणि शालार्थ आयडी घोटाळ्याचं रेट कार्ड समोर आलंय। मात्र कोणत्या पदासाठी किती लाख मोजावे लागतात पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। शालार्थ आयडी घोटाळ्याची पुण्यात पाळमुळं। मास्टरमाइंडलाच लाच घेताना रंगेहात पकडलं। शालार्थ आयडीचं रेट कार्ड सामच्या हाती। पुण्यात शालार्थ आयडी घोटाळ्यात एक बडा मासा गळाला लागलाय। शालार्थ आयडीसाठी 1 लाख रुपयांची लाच घेताना शिक्षण उपसंचालक कार्यालयातील उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणेच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात मुसक्या आवळल्या। मात्र या घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी होती त्याची माहितीच तक्रारदार शिक्षकानं दिली आहे। कोकोर हसल्यावाने मी करतो रडल्यावाने आणि कुठली तर कागदपत्राची त्रुटी काढायची आणि तो कागदपत्राची त्रुटी आपल्याला माहित नसते की हे काय करतात म्हणून। आज एक त्रुटी काढली की पुढल्या वेळेला या मतात हे त्रुटी घेऊन मग आम्ही पुढल्या वेळेला त्रुटी घेऊन आलो त्याच्यात दुसरी त्रुटी काढतात। खरं तर 2016 पासून सोलापूर जिल्ह्यात एक सहशिक्षिका माध्यमिक शाळेमध्ये विनावेतन काम करत होती। त्यांचा शालार्थ आयडी मंजूर झाल्यानंतर त्यांना वेतन सुरू होणार होतं। त्यासाठी 6 महिन्यांपूर्वीच प्रस्ताव पुण्याच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये सादर करण्यात आला होता। तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठीच उपनिरीक्षकानं 1 लाख रुपयांची लाच मागितली। मात्र तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केल्यानं शिक्षण उपनिरीक्षकांचा भांडाफोड झाला। मात्र हा झालेला पर्दाफाश दुर्दैवी असल्याची अजब प्रतिक्रिया शिक्षण उपसंचालकांनी दिली आहे। काल या कार्यालयात दुर्दैवी घटना घडलेली आहे। शालारच्या संदर्भात शालारची सही झालेली आहे ऑलरेडी, परंतु त्यांनी ते 17 तारखेपासून ते थोडंसं ई ऑफिस बी बंद होतं, त्याच्यामुळेही ते पेंडिंग पडलेलं आहे। आणि यानंतर साम टीव्हीनं शालार्थ घोटाळ्याच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला। या घोटाळ्याचं रेट कार्ड साम टीव्हीच्या हाती लागलंय। मुख्याध्यापकाची मान्यता 2 लाख रुपये, पूर्णवेळ शिक्षक मान्यता 5 लाख रुपये, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक मान्यता 1 ते 2 लाख रुपये, निवड श्रेणी मान्यता 50,000 रुपये। खरं तर साम टीव्हीनं नागपूरमध्ये 580 बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून सरकारी तिजोरी लुटीचा पर्दाफाश केला होता आणि अशाच रॅकेटचा लातूर, बीड, मुंबईसह नाशिक, जळगाव आणि धुळ्यातही खासगी शाळा आणि मुख्याध्यापकांच्या माध्यमातून पर्दाफाश झालाय। हे कमी होतं की काय? आता पुण्याच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात रावसाहेब मिरगणेचा हा काळा कारनामा उघड झाला। याची SIT चौकशी सुरू असल्याचं शिक्षण आयुक्तांनी सांगितलंय। नागपुर और नाशिक में असं काही बाबी आणून आली होती ज्यामध्ये शालार्थ आयडी बोगस क्रिएट होऊन काही शिक्षक पगार जात होती। तो त्यानंतर त्यामध्ये जी चौकशी रिपोर्ट आली तो सायबर क्राईम और इतरांमध्ये गुन्हा सुद्धा नोंद करण्यात आला और नंतर शासनाने SIT स्थापित केली। बोगस शालार्थ आयडीच्या फॅक्टरीचा पर्दाफाश करण्यासाठी सरकारनं पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली SITची स्थापना केली खरी, मात्र त्यानंतरही लुटीचा हा गोरखधंदा कायम सुरू आहे। शालार्थ आयडी घोटाळ्याची कीड मुळासकट नष्ट करण्याची आता नितांत गरज आहे। सागर आव्हाड, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।